नमस्कार, मी प्रदीप मुर्मे। आज आपण उस्मानाबाद जिल्ह्यातील सास्तूर या गावी असून ॲडव्होकेट रावसाहेब पाटील सास्तूरकर हे आज आपल्यासोबत आहेत। ॲडव्होकेट पाटील हे केंद्रीय मंत्री लोकनेते दिवंगत विलासरावजी देशमुख यांचे वर्गमित्र होय। 26 मे हा विलासरावजी देशमुख यांचा पुण्यस्मरण दिन। याच पार्श्वभूमीवर आज आपण ॲडव्होकेट पाटील यांच्याशी संवाद साधून त्यांच्या विलासरावजी देशमुख यांच्या प्रती ज्या काही आठवणी आहेत त्या जुन्या आठवणींना आपण उजाळा देणार आहोत। सर नमस्कार। नमस्ते सर, विलासरावजी देशमुख आणि आपली जी काही मैत्री आहे त्याबद्दल आम्ही बरंच काही ऐकून आहोत। तर नेमकं विलासरावजी देशमुख यांची मैत्री आपली कधी आणि कसं सुरू झाली त्याबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगाल? विलासरावची आणि आमची मैत्री खरं म्हणजे कॉलेज जीवनापासून सुरू झाली। हायस्कूलमध्ये असताना आम्ही त्यांच्याशी जास्त परिचित नव्हतो। आमचा एकमेकाचा परिचय देखील नव्हता, कारण ते सरकारी शाळेत होते लातूरला आणि आम्ही राजस्थानला असल्यामुळे आमचा संपर्क होत नव्हता। परंतु आम्ही मग पुण्याला ज्यावेळेस गेलो आम्ही सगळे मराठवाड्यातली मित्रमंडळी एके ठिकाणी राहायचो। विलासराव आम्ही एकाच कॉलेजमध्ये होतो, MESला, आताचं गरवारे कॉलेज। मग ते BScला होते आणि आम्ही BAला होतो। आणि ज्यावेळेस संध्याकाळच्या वेळेला आम्ही ग्राउंडवर राहायचो, आम्हाला जरा खेळाचा नाद जास्त होता आणि ग्राउंडवर विलासराव पण यायचे। मग ते ग्राउंडवर त्यांचे त्या काळात फक्त 2च मित्र होते, एक आमचे डेमॉन्स्ट्रेटर एक होते आणि शहासाहेब म्हणून एक होते। इतके अलिप्त राहायचे ते, म्हणून आम्ही त्यांना बळजबरीनं आपले लातूरचे आहेत, आम्ही लातूरला मी 3-4 वर्ष गेल्यामुळे लातूरचे सगळे असल्यामुळं विलासरावना आम्ही मग त्या ग्राउंडवर बोलवायचो, तिथं त्यांना व्हॉलीबॉल शिकवायचो आणि अशा प्रकारे सुरुवात आमची खरं म्हणजे खेळातून झाली, खेळातून मैत्री झाली। सर, विलासरावजी आणि आपण प्रथमच मुंबई पाहायला गेला होता, त्यावेळेसचा नेमका ताज हॉटेलचा जो काही किस्सा आहे तो काय किस्सा आहे, काय सांगाल आम्हाला? तो नंतर आमचे इतके संबंध म्हणजे जवळचे होत गेले। आम्ही लॉ कॉलेजला मग ते BSc झाले, आम्ही BA झालो आणि मग दोघांनी गव्हर्मेंट लॉ कॉलेजला आम्ही गेलो। मग तिथं आमची फारच मैत्री जमली, म्हणजे मिळून जेवायचो संध्याकाळच्या वेळेस दोघंही एकाच वेळेस। आम्ही 2-4 आमचे धनाजी साठे माड्याचे आमदार होते ते, असे GS पाटील, गुरुनाथ पाटील लातूरचे, हे सगळा ग्रुप आमचा रोज संध्याकाळी जेवायला जायचो। अशा प्रकारे एक तिथं मैत्री अशी झाली की आम्हाला रोज संध्याकाळी आम्हाला प्रत्येकाला भेटल्याशिवाय करमायचं नाही। आणि मग रोज संध्याकाळी आम्ही डेक्कनवर पुन्हा कॉफी हाऊसमध्ये गप्पा मारायला जायचो। मग एके दिवशी असं सहज विलासराव म्हणले की RG चला आपण जरा मुंबई जाऊन येऊ। म्हणलं चला आपण दोघंच जायचं म्हणले। मग आम्ही आणि विलासराव दोघं मुंबई बघायला गेलो। पहिल्यांदा मुंबईला मी आणि विलासराव दोघं गेलो त्यावेळेस विनोदाचा भाग असा की त्यांच्यात डेअरिंग फार होतं। डेअरिंग म्हणण्यापेक्षा चलाकी म्हणा किंवा त्यांची एक पूर्वीपासून डॅशिंग भूमिका असल्यासारखी होतीच। मग आम्ही फिरत असताना चौपाटी झाली, गेटवे ऑफ इंडिया झाला। मग गेटवे ऑफ इंडियाच्या समोर एक ताज हॉटेल आहे, आतासुद्धा आहे। मग तिथं आम्ही दोघं चालत गेलो आणि मग त्या गेटवरून जाताना मी म्हणलं विलासराव म्हणलं इथं ऑर्डनरी माणसाला जायला प्रवेश नाही आणि तिथं जर VIP असलं तरच सोडतात। तर विलासराव म्हणले काही सांगता म्हणले तुम्ही नवीनच, मी जाऊन दाखवतो काय करता। मी म्हणलो तुम्ही वर गेल्यावर जेवढं तुमचं बिल होईल तेवढं मी देतो। आणि मग विलासराव थोडं पुढे आम्ही चालत गेलो आणि तिथून एक टॅक्सी केली त्याने आणि त्या गेटवर म्हणजे ताजच्या गेटवर थांबवलं त्याने आणि तिथे गेटवरून टॅक्सीतून उतरून ते डायरेक्ट वर गेले, वरून मला हात केले आणि मग अर्धा-पाऊण तासाने ते खाली आल्यानंतर मला म्हणले RG तुमचे 50-60 रुपये करा म्हणले, कॉफीचं बिल तेवढं झालं। कॉफी पिऊन आले होते वरती। अशा प्रकारे आम्हाला पहिल्यांदा त्याने 50-60 रुपयाला त्यावेळेस एक विनोदाचा भाग म्हणून होता। तर विलासरावजी यांना चित्रपटाची फार आवड होती, तर किती चित्रपट बघितले पुण्यामध्ये त्यांच्यासोबत, काय आठवते आज? विलासरावांना चित्रपटाचा नाद फार होता, नटनट्याचा तर फारच नाद होता। कारण आम्ही पुण्यात तर फार पिक्चर बघितले, पहिला पिक्चर कधीच सोडलो नाही। आणि आमच्या काळात आमच्या लॉ कॉलेजच्या जवळ फिल्म इन्स्टिट्यूट असल्यामुळे तिथं ते शिकायला असलेली मुलं सगळे नटनटे पुन्हा झाले, जया बादुरी झाली, पुन्हा ते खासदार बिहारचे
ते तिथं होते, त्यांनी आमच्या बसस्टॉपला थांबायचे. त्याच्यामुळे पिक्चर तर फार बघितले आम्ही, त्यांनी आम्ही. सर, विलासरावजी BSc फायनलला असताना पार्ट टाईम नोकरी केली होती, तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही आम्हाला? विलासराव थर्ड इयरला असताना त्यांचे एक मित्र होते तिथं, त्याच MS कॉलेजमध्ये. आणि त्यांचं कॉलेज दिवसभर असायचं. BSc कॉलेज म्हणजे दिवसभर सायन्सचं कॉलेज होतं, आमचं आर्ट्सचं होतं. आणि बहुतेक मराठवाड्यातली मुलं म्हणजे आम्ही सगळे मित्रमंडळी, मग TG भोसले असो किंवा बाकीची काही कंपनी असो, ते सकाळी 11पर्यंत लॉ कॉलेज असायचं आमचं आणि त्याच्यानंतर मोकळीक. त्याच्यामुळं काही लोक असे पार्ट टाईम सर्व्हिस पण करायचे. मग विलासरावचं सुद्धा तसंच झालं की त्याने पैशामुळं नाही, त्यांच्याकडे पैसे नव्हते असं म्हणून नाही, पण एक त्यांना तिथं ते त्यांचे सर जे होते त्यांनी त्यांना डेमॉन्स्ट्रेटर म्हणून तिथं त्यांनी घेतलं आणि जवळजवळ 5-6 महिने त्यांनी तिथं डेमॉन्स्ट्रेटर म्हणून काम केलं. आणि मग त्या काळात ते BSc झाले, डेमॉन्स्ट्रेटरही झाले होते. आणि त्याच्यानंतर लॉला आल्यानंतर ते डेमॉन्स्ट्रेटर वगैरे त्यांनी सगळं सोडून दिलं. त्यावेळी तुमच्याबरोबर निलंग्याचे जे काही ॲडव्होकेट हनुमंतराव शिरोळकर आहेत ते पण होते का? हां, काय आहे, आमचं तिथं मराठवाड्यातले जवळजवळ 2-3 ग्रुप होते. मग त्याच्यात आमचा सगळ्यात ज्युनियर ग्रुप विलासराव असो, धनाजी साठे असो, आम्ही GS पाटील पण पुण्याला होते. आणि सिनियर ग्रुपमध्ये आपले मानेसाहेब, विश्वंभरराव माने, आमच्या शिरोळकर पाटील असे, आणि CP पाटील उदगीरचे, हे जरा सिनियर होते. आणि ते जरा स्टँडर्डनं राहायचे. आम्ही तेवढं काही स्टँडर्ड आमचं त्यावेळेस नव्हतं. आम्ही पुणा कॉफी हाऊसला बसायचो, ते पूनमला बसायचे. असं आमच्यातला म्हणजे आर्थिकसुद्धा फरक होता दोघात. ते म्हणजे आम्हाला त्यांनी असं म्हणजे हे वरचा जो ग्रुप होता ते आम्हाला सर थोडंफार आर्थिकदृष्ट्या म्हणजे दुर्बल समजायचे. त्याच्यामुळं ही सगळी कंपनी आम्ही एकाच ठिकाणी होतो. आणि मराठवाडा मित्रमंडळ एक झाल्यानंतर मग अजून आम्ही एके ठिकाणी जमलो. तर विलासरावजी पुण्यामध्ये असताना त्यांनी पहिली मोटरसायकल खरेदी केली होती, ती काय आठवण आहे? आता त्यावेळेस खरं म्हणजे काय, आम्ही काही मित्रमंडळी आमचे खेळाचा संबंध असल्यामुळे आणि आमचे सगळे हे बारामती, नगर, पुन्हा श्रीरामपूर इकडचे श्रीमंत लोकांचेच जास्त होते. आणि त्यांच्याकडं गाड्या राहायच्या. हे बारामतीचे जाचक कंपनी हे सगळे बुलेटवर, ह्याच्यावर, मोटरसायकलवर यायचे. मग त्यांचं बघून खरं तर आम्हाला तेवढी गरजही नव्हती आणि आम्ही तेवढं म्हणजे पैशाचा आम्हाला तेवढा माजही नव्हता. परंतु त्यांचं बघून आमच्यात लहर आली. पहिल्यांदा आम्ही मोटरसायकल घेतली. मग विलासराव म्हणले, अर्जे आपण एक घेऊ मोटरसायकल. खरं म्हणजे आम्हाला कसे त्यावेळेस आम्ही लॉ कॉलेजला हॉस्टेललाच असताना काही गरज नव्हती, तरी परंतु आम्ही एक राजदूत विलासरावला घेतली. आणि ती राजदूत पहिल्यांदा पुण्याहून बाभळगावला आणण्याचं काम माझ्यावर सोपवलं. अर्जे म्हणले रेल्वेनं वगैरे पाठवायचं आणि कसं न्यायचं. त्याला म्हणले मी घेऊन येतो तुम्ही. कारण त्यावेळेस राजदूतवर ते दिलीपराव साहेब बी राहायचे, पण ते पुण्याहून इकडं आम्हाला यायचं होतं आणि ती गाडी घेऊन यायची होती. आणि त्यांची गाडी बघ, मी तिथून मोटरसायकलनं बाय रोड बाभळगावला आणण्यापेक्षा इकडं सास्तूरला घेऊन आलो. सास्तूरला जवळजवळ 15 दिवस ती गाडी होती माझ्याकडं. इथून पुन्हा मी बाभळगावला घेऊन गेलो. असं ते मोटरसायकलचा किस्सा. तर विलासरावजी कॉलेज जीवनामध्ये पैशाची उधळपट्टी त्यांना आवडायची नाही, पैशाचा ते जपून वापर करायचं, त्याबद्दल काय सांगा? अहो, विलासराव इतकं संयमी आणि इतकं म्हणजे अनावश्यक वस्तू घेताना त्यांना थोडीफार राग यायचा. आम्ही जरा उदया ह्याच्या प्रवृत्तीचे असल्यामुळं मला म्हणायचे, अर्जी कशाला टेप रेकॉर्ड घेता, कशाला मोटरसायकल, बुलेट आहे ना आपल्याजवळ, बुलेट कशाला घेता. बुलेट विकून मग मी स्टँडर्ड गाडी गेली 4 चाकी. विलासराव म्हटले, काय उगाचच भावाच्या जीवावर मजा करत जाऊ नका. म्हणले, कशाला एवढी आपल्याला पाहिजे. म्हणजे त्यांचं एक आर्थिक जे दृष्टिकोन होता ना, तो इतका संयमी होता. कधीही आम्ही कुण्या हॉटेलला जेवलेलो नाही. 3 वर्ष आम्ही पुण्यात होतो, पण कधी हॉटेलमध्ये असं जास्तीत जास्त पुणा कॉफी हाऊसला आम्ही सगळे ग्रुप 8-10 लोक यायचं, तिथं कॉफी घ्यायची. पण असे मौज मजा म्हणून कोण्या हॉटेलात मस्ती केली नाही. किंवा विलासराव तर नाहीच नाही. त्यांच्या एवढा सज्जन माणूस आमच्या कंपनीतच नव्हता. सज्जन म्हणण्यापेक्षा अत्यंत म्हणजे अबोली
कधीच कोणाला बोलायचं नाही. सुपारीचं खांड खात नव्हते. तंबाखू तर लांबच राहिली. त्यावेळेस आम्ही थर्ड इयरला लॉ कॉलेजला असताना आम्हाला जरा ते सातारचे मित्र आमचे, पुन्हा ह्याचे मित्र आम्हाला झाल्यामुळं आम्हाला जरा तंबाखूचं व्यसन लागलं. पण विलासरावला त्याचासुद्धा राग होता. म्हटलं काय तर नाही तेच सवय लावून घेतो आरजे, म्हणले हे कशाला तंबाखू का. 2-3दा माझ्या तंबाखूच्या पुढे विलासरावने फेकून टाकल्या गाडीतून. सर, तुम्ही पत्ते खेळताना मित्र 5-5 रुपयासाठी भांडाभांडी करायचो, त्याबद्दल काय सांगा? असे फार केस आहेत छोटे मोठे आमचे साहेबाचे. खरं म्हणजे आम्ही साहेबाची सुरुवातच आमची प्रदीप राठीपासून झाली. प्रदीप राठीला एक माणसं जमवण्याचा इतका छंद होता आणि एक इव्हेंट करायचं कुठले छोटे मोठे, मग कुस्ती परिषद भरू किंवा एखादा गाण्याचा कार्यक्रम ठरवू, हे प्रदीपला फार नाद. मग त्यावेळेस आम्ही पुण्याहून ग्रॅज्युएट होऊन आल्यानंतर 12 नंबरला आम्ही सगळे जमायचो. 12 नंबर म्हणजे प्रदीप राठीच्या घरच्या बाहेरच्या दुकानातला नंबर होता, फोन नंबर. तिथं आम्ही रोज कट्ट्यावर येऊन संध्याकाळी रोज 5:30 वाजता तिथून 12 नंबरवरून सगळ्याला फोन करायचं. आणि त्यावेळेस गंमत म्हणजे आमच्या मित्रमंडळीत एवढ्या सगळ्या जातीचे लोक असल्यामुळं आप्पासाहेब हालकुडे होते, दर्डाजी होते, बॅळे होते. आणि विलासरावला एक संघटन कौशल्य दिलीपरावला इतकं होतं, म्हणजे ह्याला प्रदीपराव, की त्याने बोलून घ्यायचे. विलासराव इतके आलिप्त राहत होते की त्याने असं कंपनीत वगैरे यायचं म्हणजे 4 माणसात बोलायचं, गप्पा वगैरे, त्यावेळेस काहीच नाही. आम्हाला गंधसुद्धा नव्हता की विलासराव राजकारणात जाते. पण आता तुम्ही सांगितलं सर की याच्यावर विश्वास बसत नाही की कॉलेज जीवनामध्ये विलासरावजी देशमुख असं अबोल असतील. अहो, एवढं अबोल तुम्हाला काय सांगायचं की आम्ही 10-20 8-10 मित्र आमचे इंटर कॉलेजेट वगैरे मॅचेस झाले ना, तर सगळा ग्रुप आमचा मुलामुलींचा आम्ही पुन्हा कॉफी हाऊसवर आल्यानंतर विलासराव बाजूला जाऊन बसायचे. एवढं अबोल, कुणालाच बोलायचं नाहीत. आमचे मित्र म्हणायचे, अरे ते तुमचे देशमुख काय येत नाहीत कंपनीत, काय ते बोलत बिलत नाहीत, असं सगळे म्हणायचे. इतका अबोल म्हणजे 4 लोक त्यांचे मित्रच. खरं तर हायस्कूलमध्ये जुन्या गावातला कोणता मित्र आहे का नाही मला शंका आहे. बाबळगावचा तर कुठलाच मित्र आम्हाला दिसला नाही. कॉलेज लाईफमध्ये आम्ही त्यांचे 2च मित्र होते, एक शहा आणि एक डेमॉन्स्ट्रेटर. आणि त्याच्यानंतर मग लॉला गेल्यानंतर मग सगळे आम्ही लातूरची मंडळी, GS पाटील असो, हिप्परकर साहेब असो, हे सगळे आम्ही एके ठिकाणी राहायचो. आणि तिथून आम्ही इथं आल्यानंतर मग हे प्रदीप राठीचं संघटन असं की त्यांनी वेगवेगळे कार्यक्रम घ्यायचं. विलासरावला बोलवा म्हणायचं, विलासराव बाबळगावने यायचे. मग आम्ही तिथं 12 नंबरला बसून ते निरनिराळे कार्यक्रम, कुस्तीगीर परिषद भरवली होती. त्यांच्या गावचा एक पैलवान होता मुस्तफा म्हणून, त्यांनासुद्धा त्यांनी फार मदत केली. आणि मैत्री कशी असावी हे फक्त विलासरावांनी सांगावं. एवढ्या छोट्या मोठ्या गोष्टीकडे त्याने आमच्या लक्ष द्यायचं. तुम्हाला काय सांगायचं की माझे थोरले बंधू वारले लातूरला, तर विलासराव त्यावेळेस मला वाटतं मंत्री होते, राज्यमंत्री का. त्यांना समजल्यावर तिथून त्यांनी DV कारने आमच्या थोरल्या भावाचं हे इकडं पाठवून दिलं शव. म्हणजे एवढी मैत्रीला. आणि मला तर कुठल्याच गोष्टीला त्यांनी आम्हाला नाही म्हणले नाहीत. आणि बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे फक्त विलासराव एवढे मोठे झाले, एवढे पदं भोगले, 12 वर्ष मंत्री, पण त्यांच्याकडून काहीतरी पैशाची अपेक्षा आम्ही आधी कधीच केलेली नाही. सर, तुमच्या लग्नाला विलासरावजी देशमुख आले होते आणि त्याचबरोबर तुमच्या चिरंजीवाच्या लग्नाला पण विलासरावजी देशमुख आले होते. तर हे जे काही 2 प्रसंग आहेत त्याबद्दल काय सांगाल तुम्ही आम्हाला? हे ते विलासरावने स्वतःच मला म्हणले. ज्यावेळेस मी त्यांना पत्रिका द्यायला गेलो त्यावेळेस त्यांनी कबूल केलं की बाबा तुमच्या मुलाच्या लग्नाला येतो मी. आणि माझ्या लग्नाला तर ते अगोदरच ठरलं. आमचा एक फार मोठा ग्रुप होता तिथं. प्रदीप राठी, आम्ही, हेमंत ओरा, पुन्हा ते हालकुडे, पंपटवार, मामाजी, हे सगळी आमची फार मोठी कंपनी होती. मग माझ्या लग्नाला याच्यावेळेस ते लातूरची सगळी कंपनी आली. TG भोसले आले, सगळे लांबून लांबून मित्र, ठाण्याचे मित्र आले, विलासराव. मग त्या लग्नाला विलासराव, माझ्या लग्नाला विलासराव आणि दिलीपराव दोघंच मोटरसायकलवर राजदूतवरून बाबळगाववरून इथं आले. जुन्या गावात लग्न होतं. आणि त्याच्यानंतर 20-25 वर्षांनी माझ्या मुलाचं ज्यावेळेस लग्न ठरलं त्यावेळेस मी त्यांना आग्रह केला की काही करून साहेब, मी लातूरला लग्न ठेवणार नाही, मी सास्तूरलाच लग्न ठेवणार, कारण सास्तूरला तुम्ही यायलाच पाहिजे. आणि ते सास्तूरला नेहमी यायचे, मी बाबळगावला नेहमी. तर त्यावेळेस ते सास्तूरला हेलिकॉप्टरनं आले
म्हणजे मित्राच्या एक पूर्वी आम्ही 25 वर्षापूर्वीचे मित्र, पण ते मित्राच्या मुलाच्या लग्नाला ते स्वतः हेलिकॉप्टरनं आले आणि आल्याबरोबर आरजी मला गेटवर मी त्यांचं स्वागत करताना बघितलं असेल. ते म्हणले, आरजी तुमच्या लग्नाला मी राजदूतवर आलो होतो, आज मी 20 वर्षानंतर मी हेलिकॉप्टर घेऊन तुमच्या मुलाच्या लग्नाला आलो. मी म्हणलो भाग्य आहे तुमचं, आम्हाला फार आनंद आहे म्हणलो त्या गोष्टीचा. सर 1993मध्ये भूकंप झाला, त्यावेळी आपण या गावचे सरपंच होता आणि विलासरावजी हे मंत्री होते. तर त्या भूकंपाच्या त्यावेळेसच्या काही आठवणी तुम्ही आम्हाला सांगाल का? 1993ला ज्यावेळेस भूकंप झाला ते अत्यंत म्हणजे 34 सेकंदाचा तो प्रसंग होता, पण त्या सगळं आमचं जुनं गाव पूर्ण उद्ध्वस्त झालेलं होतं. आम्ही जवळजवळ माझ्या गावात 2000 कॅज्युलिटी झाली होती, लोक मेलेली होती. आणि दुसऱ्याच दिवशी शरद पवार सकाळी 8 वाजता आले आणि संध्याकाळच्या सुमाराला भूकंप झाल्यानंतर त्या दिवशी दुसऱ्या दिवशी पाऊस सुरू झाला आणि त्या पावसात आम्हाला कसलाच आसरा नव्हता, काही नव्हता. आम्ही रस्त्यानेच फिरत होतो आणि दुर्दैवाने मी त्या काळात सरपंच असल्यामुळे मी रस्त्यावरच उभारलेलो होतो, कारण लोक येतात, काहीतरी मदत करतात आणि त्यांची मदत ठेवायचं काम माझ्याकडं होतं. आणि त्याच वेळेस नेमकं सकाळी 11च्या दरम्यान विलासराव किनाळकर म्हणून एक मंत्री होते, मला वाटतं किनाळकर साहेब, ते एका गाडीत आले आणि आमच्या त्यांना माझं घर माहीत होतं, जुनं घर, कारण त्यांनी बऱ्याच वेळेस आमच्या जुन्या गडीत आले होते. गडी पूर्ण उद्ध्वस्त झाली होती. गडीतून खाली उतरल्यानंतर मला रोडवर बघितलं, माझे कपडे सगळे भिजलेले होते आणि माझी अवस्था बघितल्यानंतर लगेच त्यांच्या चेहऱ्यावर बदलला आणि त्यांनी मला गाडीत बसायला सांगितलं. मी म्हणलं नाही विलासराव, माझे कपडे वगैरे ओले आहेत, बसा म्हणले. मग बसून आम्हाला शेडवर आणून सोडलं आणि मग गावच्या लोकांना सांगितलं की बाबा काही काळजी करू नका, आम्ही पूर्ण शासन तुमच्या मागे खंबीरपणे उभा करू, जेवढी मदत लागतील तेवढी सगळी मदत करू. आणि आम्हाला विलासराव आणि शरद पवारनी काय मागेल ते दिलं. 29 अम्युनिटी बिल्डिंगची मागणी आम्ही केली, 29 दिली. इथं मोठा दवाखाना दिला, विलासराव त्यावेळेस उद्घाटनाला आले. फार मोठा हॉस्पिटल आमच्या इथं सुरू झालं आणि विलासरावने सगळ्यांना सहानुभूतीनं सगळ्यांना हे करून मला शेवटी म्हणले की तुम्ही 4-8 दिवसांना या मुंबईला. मी म्हणलं बघू जमलं तर म्हणलं येतो. मग आम्ही साहेबांना भेटायला म्हणून 8 दिवसानंतर मुंबईला गेलो. मग साहेब वरून खाली आल्यानंतर त्यांना PAने सांगितलं की आरजी आलेत म्हणून. मग त्यांना आणि आठवणीचे इतके पक्के विलासराव की कुठलीही गोष्ट विसरलेली नाही त्यांनी. कसलीही लहान सहान गोष्ट त्यांना बरोबर आठवण राहायची, एवढी त्यांची स्मरणशक्ती जास्त. माझ्या माहितीप्रमाणे 2च राजकीय नेत्याची स्मरणशक्ती प्रचंड, एक विलासराव आणि शरद पवार. शरद पवार साहेबसुद्धा 15 वर्षांनी भेट झाल्यानंतरसुद्धा नावाने हाक मारलं मला, काय सरपंच कसं चाललं आहे म्हणून. त्याचप्रमाणे विलासरावने आठवण ठेवून मग वरून खाली आले आणि म्हणले कधी आलात. मी म्हणलं सकाळीच आलो सिद्धेश्वरने. मग त्याने एक मला पाकिट दिलं. तर मला वाटतं त्या पाकिटात काहीतरी पैसे असतील, कारण त्यांना माहीत होतं इथं आमचं काहीच राहिलं नाही आणि मला पैशाची गरज भासेल म्हणून त्याने मला एक आर्थिक मदत करण्याच्या दृष्टीनं मला पाकिट दिलं. पण मी सांगितलं साहेब पैसे असले तर मी घेणार नाही, कारण आमचं असं होतं, माझं, प्रदीपचं आणि विलासरावचं, की आम्ही एकाला 1 रुपया कधी मागितला नाही आणि दिला नाही. ते प्रदीप तर इतका चिक्कू होता की त्याला पैसे मागितले की म्हणता आरजी माझ्या घरी रोज जेवण कर पण तू पैसे मागू नको म्हणायचं. पैशाच्या बाबतीत आमचे संबंध इतके हे होते आणि त्याच्यामुळेच आमची मैत्री 25 वर्ष आमची मैत्री अशी टिकली. आणि मग त्यावेळेस साहेबांना म्हटलं की साहेब पैसे काही नको, पण आता आम्ही सगळं उद्ध्वस्त झालो आहे, जनावरं गेले, शेती 2-3 वर्ष गेली, आमच्या मुलाला कुठं चिटकावं म्हणले. मग लगेच म्हणले आरजी उद्याच्या उद्या मांजरा कारखान्यावर काळे साहेबाकडे पाठवा मुलाला. आणि त्यावेळेसपासून माझा मुलगा मांजरा कारखान्यावर आहे. त्यावेळेस विलासरावने ती मदत केली. सर तुमच्या मलिना ध्यानी असताना तुम्हाला उमरगा बाजार समितीच्या सभापतीची लॉटरी लागली होती, काय होता तो किस्सा नेमका? तर तुमच्या मलिना ध्यानी नसताना तुम्हाला उमरगा कृष्ण बाजार समितीच्या सभापतीची लॉटरी लागली होती, काय होता तो किस्सा नेमका? काय झालं, आम्ही नेहमी साहेबाबरोबर मी मुंबईला मिनिस्टर असताना 12 खाती असताना बऱ्याच वेळा त्यांच्याबरोबर जायचो, मंत्रालयात त्यांच्याबरोबर जायचो यायचं. मग असंच आम्ही मंत्रालयातून घरी येऊन बसलेलो होतो
मी त्यांनीच होतो त्यांच्या बंगल्यावर. आणि उगी गप्पा मारत असताना आमच्या काही जुन्या आठवणी किंवा जुन्या मित्राबरोबर चर्चा करत असताना आमच्या तालुक्याचे आमदार खालीद मियाँसाहेब आले आणि त्यांनी बाहेर सांगितलं आमच्या तिथल्या ह्याने PAने, नागोराव म्हणून त्यांचा सेवक होता तिथं, नागोरावने सांगितलं की आमदार आलेत. मग तिथं कोण नव्हतंच, मी आणि विलासराव दोघंच होतो बंगल्यावर. मग साहेब म्हणले पाठवून द्या. मग खालीद मियाँसाहेब आणि त्यांच्याबरोबर 8-10 मंडळी उमरग्याची तिथं आली आणि त्यांनी एक प्रस्ताव दाखल केलेला होता, प्रस्ताव आणला होता की मुरुम बाजार समिती त्यावेळेस एकमेव होती, म्हणजे उमरगा नव्हती. तर मुरुमचं बायफर्केशन करायचं आणि उमरग्याची स्वतंत्र बाजार समिती स्थापन करायचा असा एक प्रस्ताव त्यांनी घेऊन आलेला होता. आणि त्यांच्याबरोबर एक त्यांचे सहकारी उमरग्याचे सगळे कार्यकर्ते 8-10 लोकांची नावं घेऊन खालीद मियाँसाहेब आमचे आमदार ते आले तिथं. मग विलासरावांनी बघितलं, म्हणले चांगली गोष्ट आहे, म्हणले वेगळे करू आपण, बायफर्केशन करू. मग ते बायफर्केशन करताना मग साहेब म्हणले, ती खालीद मियाँसाहेबांनी यादी दाखवली की असं असं आम्ही आणि अध्यक्ष, हे उपाध्यक्ष, हे. मग विलासरावांचं कसं लक्षात आलं की मी कधी त्यांना म्हणलोही नव्हतो की मला कुठेतरी तुम्ही ॲडजस्ट करा, कुठेतरी लावा. पण साहेब म्हणले, खालिद साहब, अरे हमारे दोस्त को कहाँ तो बिठाओ तुम, ऐसा वो हमारे पीछे भी रहता है क्या, कुछ काम नहीं ना कुछ नहीं, उसको मुंबई को आने का कुछ तो सोय करो, उनको ले उसमें. म्हणजे ते खालिद साहेब तर काय, मग 12 खात्याचे मंत्री साहेब असल्यामुळं खालिद साहेब काय नाही म्हणू शकले नाहीत. मग साहेबांनी खालिद साहेबाचा पेन घेतला आणि पहिलंच नाव खोडलं, अध्यक्षाचं नाव खोडलं, सभापतीचं नाव खोडलं आणि माझं नाव टाकलं. मला म्हणले आरजी तो बरं, खालिद मियाँ म्हणले ठीक आहे सर, आरजी पटेल चलते क्या आपले कार्यकर्ते हे म्हणले. मग त्यावेळेस मला ते लॉटरी अशा प्रकारे अचानक लागली. सर, साहेब मंत्री असताना तुम्ही आणि साहेब एकदा रेल्वेने मुंबईला चालला होता आणि साधिकच AC डब्यामध्ये तुम्ही होता आणि तुम्हाला AC डब्यामध्ये अक्षरशः घाम फुटला होता. तर ते घाम फुटणारी नेमकी घटना काय होती? खरं म्हणजे साहेबाचं कसं होतं की साहेबाला बरोबर मी असलं म्हणजे त्यांना जास्त एंटरटेन वाटायचं का काय मला माहीत नाही. पण पिक्चरला किंवा प्रीमियरला कुठे निघालो की साहेब हमखास मला फोन करायचे मी मुंबईला असल्यावेळेस की आरजी आपल्याला या प्रीमियरला जायचं आहे, आज आरजी आपल्याला या कार्यक्रमाला जायचं आहे, ताजमध्ये जेवायचं आज पार्टी आहे, म्हणून मला ते फोन करायचे आणि मी त्यांच्या बंगल्यावर जायचो. मग आम्ही दोघं मिळून जायचो. मग असंच एकदा त्यांचा फोन आला, मी आमदार निवासला थांबलो होतो. म्हणजे आरजी आज संध्याकाळी आपल्याला नाशिक दौऱ्याला जायचं आहे. म्हणून नाशिक दौऱ्याला काय, तर काळे आणि कोल्हे यांचा तिथं एक कार्यक्रम आहे आणि तिथं जायचं आहे. मी म्हणलं विलासराव मला काय तिथं कोण ओळखीचं नाही ना, तुम्हाला काय करायचं आहे माझ्याबरोबर, चला उगं. ठीक आहे म्हणलो. आम्ही बॅग घेतलो आणि त्यांच्याबरोबर गेलो रेल्वे स्टेशनला, दोघं मिळूनच गेलो. मग ACचं कुपे होतं, मग त्या कुपेमध्ये आम्ही दोघं बसलो आणि PA पुढच्या डब्यात बसला. मला वाटतं शेलार का कोणतरी PA होते, ते पुढच्या डब्यात बसले. मग आम्ही कुपेमध्ये काय, कुपेची आता AC फर्स्ट क्लास ACमध्ये मला तर स्वतःला काही प्रसंग नव्हता फार फिरायचा. मग थोड्या वेळानं रेल्वे सुरू झाल्यानंतर 1 घंट्याने साहेबांना समजलं की शेजारच्या डब्यात जवाहरलालजी दर्डा साहेब बसलेले आहेत. मग मला म्हणले विलासराव, मला म्हणले आरजी मी जरा दर्डाजी बरोबर गप्पा मारून येतो, तुम्ही बसा इथं. मी म्हणलं ठीक आहे. मग मी एकटाच कुपेमध्ये बसलेला असताना TC आला तेवढ्यात. TCने म्हणलं तिकीट काय आहे आपका. मी म्हणलं तिकीट तर नाही माझं, मैं मिनिस्टर के साथ हूँ. म्हणलं वो त्यानं म्हणलं अहो मिनिस्टर के साथ सिर्फ उनके वाइफ को अलाउड है, आप कैसे बैठ सकते. म्हणलं मला तर आपको तो तिकीट निकालना पडेगा. अरे मी झालो परेशान, माझं एवढे 500-600 रुपये कुठले निघतात. कारण तिथं काय तिकीट नसल्यावर मुंबई ते नाशिक, नाशिक ते मुंबई असं त्यांनी तिकीट वसूल केलं. आणि म्हणलं मग मी PAला फोन लावला, त्यावेळेस मोबाईल नुकतंच. मी म्हणलं शेलार मला पकडलं ह्याने TCने, तर जे आपण काहीच करू शकत नाही, म्हणजे पैसे तर भरावं लागेल. मग माझी अडचण अशी झाली की साहेबाला तर जाऊन पैसे मागू शकत नाही. मी माझ्याजवळचे होते नव्हते तेवढे पैसे त्याला दिले, तिकीट घेतलं. 1 तासाने साहेब आले.
साहेब म्हणले मी म्हणलं विलासराव चांगला कार्यक्रम केलो म्हणलं माझा. मला म्हणले काय झालं? अहो काय मला ह्या एसीमध्ये घाम फुटला म्हणलो, माझे 600 रुपये गेले म्हणलो. काय झालं? तर अशी घटना घडली म्हणलो. आणि साहेब एवढेच दिलदार होते की त्याने PAला सांगून टाकलं होतं की RGला काही अहो एवढे दिलदार म्हणजे सांगा मित्रासाठी कोण करू शकतं. आम्ही साहेब पहिल्यांदा ज्यावेळेस मंत्री झाले त्यावेळेस साहेबांना म्हणलं साहेब आम्हाला मुंबई बघायला येत आहे. ते म्हणले कधीही या अर्ध्या रात्री. मग मी माझे घरचे म्हणजे सगळे पोरं बायको 2 मुलं आम्ही मुंबईला गेलो. मला वाटतं त्यांनी त्यावेळेस राज्यमंत्रीच असतील. तर त्यांनी सांगून ठेवलं. गेलेल्या दिवशी मी फोन केलो आदल्या दिवशी की आम्ही साहेब उद्या येतो तर या म्हणले. तर तिथं आम्हाला एक पूर्ण क्वार्टर साहेबाच्या बाजूचं, एक गाडी, जेवणाची सगळी व्यवस्था, त्या ड्रायव्हरला सांगून ठेवलं की यातला पूर्ण मी मुंबई ह्या सगळ्या फॅमिलीला फिरवून यायचं. 2 ते 3 दिवस आम्ही साहेबाचं तिथं घरात मुक्काम केलेलं. एवढे आमचे म्हणजे सगळी व्यवस्था करायची. साहेबांचा त्यांच्या मातोश्रीवर फार जीव होता, तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही आम्हाला? साहेबांचा मातोश्रीवर फार म्हणजे सगळ्यात वीक पॉईंट होता त्यांचा. तो अत्यंत जीव होता. माई म्हणलं की ते आमच्या पुढे दादाचं कधी तेवढं नाव काढायचं नाही ते, कारण दादांनासुद्धा त्याने म्हणजे सन्मानानं असं दादा कधी मुंबईला यायचे नाहीत. पण आईसाहेबाबद्दल इतकं प्रेम होतं त्यांचं की ते त्यांच्यावर प्रेम म्हणजे आता प्रत्येक मुलाचं आईवर राहतं, पण फार आईवर जीव होता. आणि सगळ्या फॅमिली लाईफ त्यांचं इतकं चांगलं होतं की कधीच भावाला दुखवलं नाही. दिलीपरावलासुद्धा एवढेच दिलीपरावच्या विरोधात लोक सांगायचे, पण त्यांनी कधी मनावर घेतलं नाही. दिलीपरावला काही कमी पडू दिलं नाही. जिल्हा परिषद अध्यक्ष असो, बँक असो, सगळं कधीच त्यांच्या विरोधात म्हणून. आणि गंमत अशी की साहेबांनी कधीही त्यांच्या फॅमिली मॅटर्समध्ये आम्हाला कोणालाच इन्व्हॉल्व केलं नाही. कधी त्यांच्या घरच्या भानगडीत आम्हाला फक्त दादाबद्दल रिस्पेक्ट तर प्रचंड होताच, आईबद्दल प्रेम तर होतंच, आणि दिलीपरावचा सन्मानसुद्धा त्यांनी करायचा. तर साहेबांच्या व्यक्तिमत्वामध्ये एक देशमुखी रुबाब होता. तुमचा नेमका काय अनुभव आहे? खरं म्हणजे आमचे सगळे मित्र आम्ही सगळे म्हणतो अत्यंत रुबाबात राहणारा माणूस आणि पूर्ण सत्ता उपभोगायला आणि आनंदानं सगळ्याच्या जीवनात आनंद, सगळ्या मित्राच्या जीवनात आनंद निर्माण करणारा कोण असेल तर विलासराव असते. पण त्यांनी कधी पायरी खाली उतरलेले नाहीत. कधी त्यांची देशमुखी थाट कधी कमी होऊ दिलेलं नाही. कुणापुढे झुकलेले नाहीत. एवढे वादळ आले, एवढा संघर्ष केला साहेबांनी, पण कधी कुणाच्या दबावाखाली वागले नाहीत. पण मित्रासाठी त्यांनी जीव की प्राण, कसलीही घटना, छोटी मोठी घटना असली तर मित्रासाठी त्याने करणार म्हणजे करणार. एवढे मित्र आमचे जमले त्यावेळेस. मग ते लिंगायत असो, मारवाडी असो, मराठ्याचे असो, सगळ्या मित्रांना त्यांनी जेवढी म्हणून मदत करता येईल तेवढी केलेली आहे त्या काळात. साहेब साहेबांबद्दलची एखादी अविस्मरणीय घटना तुम्ही आम्हाला काय सांगाल? आता घटना तर तुमच्या खूप आहेत, पण फार घटना तर सांगा म्हणलं तुम्हाला. फार घटना आहेत. आता 2-3 घटना सांगायचं म्हणजे आम्हाला खरं म्हणजे एकदा असा प्रसंग आला की साहेबाचा कार्यक्रम आमचे विनायकराव पाटलांनी एकदा उमरग्याला घेतले. कॉलेजचं गॅदरिंग होतं त्यांच्या, आणि मिथुन चक्रवर्तीला विनायकरावांनी बोलवलं होतं. आणि मग तेव्हा खालीद साहेब आमचे आमदार होते. आणि त्यावेळेस काय गोंधळ झाला की आम्ही रेस्ट हाऊसवर असताना सगळा गोंधळ सुरू झाला. म्हणजे आमचा कार्यक्रम होऊ द्यायचा नाही असं ठरवलं. त्यामुळे आम्हाला तो कार्यक्रम रद्द करून सास्तूरला अमीन साहेब सास्तूरला यावं लागलं संध्याकाळी. दुसरी एक सगळ्यात आनंदाची गोष्ट माझ्या जीवनातली म्हणजे कोणती, तर साहेब ज्यावेळेस पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले, माझ्या आता फॉर्मॅलिटीज म्हणजे एवढे 12 वर्ष मंत्री असताना कधी मी साहेबांना हार घातला नाही. खरं तर साहेबांना साहेब म्हणणंसुद्धा आम्ही मंत्रिमंडळात गेल्यानंतर, नाही तर विलासरावशिवाय आम्ही बोलायचो नाही. पण त्यांच्या हार घालून त्यांचा प्रत्येक वेळेस विमानतळावर सत्कार कर, लातूरला असं कधीच नाही. आणि साहेबाचं एक वैशिष्ट्य असं होतं मित्रासाठी किंवा कार्यकर्त्यासाठी, साहेबाचा प्रोग्राम 8 दिवस अगोदर निघायचा. मुंबईहून निघाले ना 8 दिवस अगोदर ते प्रत्येक कार्यकर्त्याला तो प्रोग्राम जायचा. मला सास्तूरला प्रोग्राम यायचा की शनिवारी इकडं सकाळी येणार,
दुपारी असे कार्यक्रम, संध्याकाळी सिद्धेश्वरनं जायचा असा कार्यक्रम होता. तर सगळ्यात आनंदाची गोष्ट पहिली माझ्या जीवनातली म्हणजे साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले त्यावेळेला इतका प्रचंड आनंद झाला मला. आणि त्यावेळेस मी साहेबांना ज्यावेळेस भेटायला गेलो पहिल्यांदा विमानतळावर, त्यावेळेस माझ्या पहिल्यांदा गळ्याला पडले. म्हणजे एवढा आनंद म्हणजे, आणि कसला हार तुरा नाही काय नाही, लोकंसुद्धा आजूबाजूचे बघत राहिले की कोण आहे हार. पण एक पूर्वीपासूनचा मित्राचा संबंध त्यांनी इतके जपलेले होते. आणि दुःखाची गोष्ट सुद्धा मला एक शंका होती की साहेब मोरे साहेबाच्या लग्नाला आले होते. शेवटची माझी साहेबाची भेट ती. कोणाच्या लग्नाला? मोरे, लक्ष्मणराव मोरेच्या मुलीचं लग्न होतं त्या एस टी स्टँडच्या बाजू, एस टी डेपोच्या बाजूला. ती शेवटची माझी साहेबाची भेट अत्यंत दुर्दैवी. आणि साहेब लग्नाला आलेत म्हटल्यानंतर मी मागे बसलेलं पुढे जाऊन साहेबाला ज्यावेळेस भेटायला गेलो, साहेब सोफ्यावर बसलेले होते. आणि त्यांना उठतानासुद्धा कधी, आता आम्ही एवढं फिरलो पण साहेबा एवढा तरतरीत माणूस मी बघितला नाही. त्यांच्या 12 वर्षाच्या काळात असे कुठलं व्यसन नाही, काही नाही, अगदी तरतरीत राहायचं. सकाळी 9ला ऑफिसमध्ये, 9ला, संध्याकाळी मग रात्री 12-1पर्यंत त्यांच्या मिटिंगा, बैठका, मग गप्पा, पत्रकाराशी फार चांगलं वागणूक देणे. आणि त्या लक्ष्मणराव मोरेच्या लग्नाला साहेब आल्यानंतर मी ज्यावेळेस भेटायला त्यांना गेलो त्यावेळेस एकदा त्यांनी मला उठतानासुद्धा त्यांना थोडा त्रास होत असावा असं मला वाटलं. आणि माझ्या गळ्याला पडले आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. माझ्या मनात त्यावेळेसच चुकली की काय तर, कारण साहेबाची तब्येतसुद्धा फारच खराब झालेली होती. सफारी घातलेलं पण त्याचं मलासुद्धा बोलवलं नाही. त्यांनी फक्त माझ्या गळ्याला भेटले, बसा म्हणले, बसलो. सगळ्यात दुःख मला त्यावेळेस. आणि साहेब त्याच्यानंतर गेल्यानंतर मला आठवलं की साहेबांचा बरोबर जाणीव त्यावेळेस झालेली असावी. ही सगळ्यात दुःखाची आणि वाईट गोष्ट. आणि माझ्या प्रत्येक सुखदुःखात माझ्या आईच्या म्हणजे अंत्यविधीला साहेब आले, भावाच्या अंत्यविधीला साहेब आले, मित्राच्या कुणाच्याही, माझ्याच नाही, आमच्या कुणाच्याही शेतावर बोलवलं की मामाजीच्या शेतावर आमचे जेवण व्हायचे. प्रदीपनी तर एवढे कार्यक्रम घ्यायचे, कुठं संगीताचा कार्यक्रम, कुठं बागेचा कार्यक्रम, प्रत्येक कार्यक्रम मित्राच्या त्यांनी सहभाग. सर, आपण आम्हाला वेळ दिलात, आमच्याशी संवाद साधल्यात, खूप खूप धन्यवाद. थँक्यू.